झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाचं काम पूर्ण झालंय। मध्य वैतरणा धरणाचा प्रकल्प 678 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झालाय। पण सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलेल्या मोखाडा ते खोडाळा या 37 किलोमीटर लांबीच्या पुलाचं काम अपूर्ण आहे। त्यामुळे या धरणातून 450 दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे। दरम्यान मध्य वैतरणाच्या कामाचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला। त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी। मध्य वैतरणाचं काम पूर्ण झालं, पण मध्य वैतरणामध्ये मुंबईकरांना 24 तास पाणी मिळेल अशी शंका निर्माण झाली आहे। सर, पीडब्ल्यूडीचं काम अद्याप झालेलं नाही आणि त्या पुलामुळे यावेळेला पाणी नक्की मिळेल का मुंबईकरांना? महापालिकेने आपलं काम चोख केलेलं आपण पाहता की विक्रमी वेळेमध्ये हे धरण त्यांनी पूर्ण केलेलं, मध्य वैतरणा धरण पूर्ण केलेले आहे। आज मी दुसऱ्यांदा इकडे आलेलो आहे। गेल्या वेळेला आलो तेव्हा ह्याचंही काम बाकी होतं आणि तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की गेल्या वर्षी आपण हे धरण उपयोगात आणू शकू पाण्यासाठी। आणि मग माझ्या मनात प्रश्न आला की गेल्या वर्षी जे पाणी वापरणार होतो ते अजूनही आपण का वापरू शकत नाही। त्या निमित्ताने इकडे आलो असताना जे आपल्या लक्षात आलेलं आहे ते वेगळंच आहे। धरण बांधून पूर्ण आहे, पण दोन गावांना जोडणारा पूल हा झालेला नाही। कारण धरण जर का आपण वापरायला सुरुवात केलं, पाणी साठवायला लागलो, तर दोन गावांचा संपर्क करणारा जो रस्ता आहे तो बराचसा खाली आहे आणि त्याच्यासाठी जो पूल बांधायचा तो पूल सार्वजनिक बांधकाम करते। त्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अजूनही ते काम पूर्ण केलेलं नाहीये। इथल्या गावकऱ्यांच्या विस्थापितांचा प्रश्न आहे, त्यांचं पुनर्वसनच काय? महापालिकेच्या अखत्यारीत जो काही प्रश्न आहे तो आम्ही नक्की सोडू। तो सोडवल्याखेरीज आम्ही पुढे जाणार नाही, हे मी त्यांना वचन देतो। वीज निर्मितीबद्दल आम्ही जे सुचवलेलं आहे की आता हे धरण बांधून झाल्यानंतर वीज निर्मिती केंद्र एक महापालिकेचं असावं की जेणेकरून स्वतःच्या शहरातल्या नागरिकांना वीज देणारी मुंबई महापालिका ही कदाचित देशातली पहिली आणि एकमेव महापालिका ठरेल। पण राज्य सरकार पण प्रयत्नशील आहे। राज्य सरकारने नको तिकडे तंगड घालण्यापेक्षा हा जर का ब्रिज बांधला तरी मोठे उपकार होतील मुंबईकरांवरती। पीडब्ल्यूडीने काम पूर्ण केलं तर मुंबईकरांना निश्चितच यावर्षी 450 दशलक्ष लिटर अधिक पाणी मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।